मग पाऊस कुठं धाब्यावर पडेल का? हा अंदाज आहे. पण ज्ञानोबरायचं म्हणणं आहे यज्ञ भवंती ही प्रजन्य. यज्ञ झाला की पाऊस पडणारच हे ज्ञानोबरायचं म्हणणं आहे. इथं पावलाटपणा चालत नाही. ते कोणी उठायचं नाही हे चालतं. शास्त्राच्या बाहेर गप्पा चालतच नाही. मग ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे पाऊस पडेलच. आणि अनुभव घेऊन पहा ह्या परिसरात इतर ठिकाणापेक्षा 5 मिलीमीटर कोहिनं पाऊस यंदा जास्त पडणार का? यज्ञ झालाय. अहो यज्ञाला आता तुम्ही शिकले जरी असले तर काय शिकून केलंय तुम्ही? काय शिकून केलं काय? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वढ्यानं आल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीच्या झाडासारख्या उगल्यात. कुठूनही लावलं का उठली इंग्लिश मिडियम उठली. मग एवढे सुशिक्षित लोक आहेत तर लिहून ठेवा महाराष्ट्रासारख्या पवित्र मातीत 245 वृद्धाश्रम का असावा? का असावा? ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी महाराष्ट्रातली जनता खरी सुशिक्षित होईल. आणि ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांचेच आईबाप वृद्धाश्रमात आहेत हे ध्यानात ठेवा. ज्या हरामींना मोकार पेमेंट आहे ना आखलीच्या 5 पट त्या नालायकांनी देणग्या देऊन बाप नेऊन घातले. घ्या म्हातारा सांभाळा. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडतात कुत्र्याबरोबर. आणि काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाहीत टॉमीशी बोलतात. टॉमी आहे ना पांढरा सोर आल्यावर झोपतो मालक उठल्यावर भुकतो त्याची बायको टॉमीशी बोलते पण याच्या बापाशी बोलत नाही. तरी तो म्हणतो आमचा टॉमी घरी असला ना पप्प्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. आता काय बोलायचं काय? कोण खातं तुमच्या एमएला आणि फिमेला महाराज? काही लोक म्हणले आम्ही एम ए. अरे एम फिल PhD DHM MCom LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA SY M टेकन B टेकन C टेकन MPSC UPSC नेट अँड सेट अँड फार्मसी ॲग्री डिग्री डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर कोण खातं? आणि कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहती? काही लोक म्हणले बा तो माणूस सुशिक्षित आहे. का रे बा म्हणे उभ्याने जेवतो. उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही, त्याला मुळव्यात आग होती म्हणून. काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो त्याला जोडीदार नाही म्हणून हिंडतो. त्यात काय एवढं? काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो. विश्वास नाही त्याला काय सुजे म्हणा. अरे ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही बापाची मान खाली होऊन दिली नाही हिंदू धर्माला कलंक लागू दिला नाही तो सुशिक्षित. आणि पुढे जाऊन सांगतो आईच्या गालावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान आणि धर्माला कधीच कलंक नाही त्याचं नाव श्रीमंत. ज्याला धर्मच कळला नाही बायका चपला घालून चपात्या करते म्हणजे हुशार आहे का? हुशार आहे का बायका? तिला अक्कल आहे का काय? आता तिच्या बापाने जास्त पैसे द्यायला असल्यामुळे आपण कांडे नाही तर बायकोने चपला घालायचा. 3 वाक्य परत नाही डायका. गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे भूक एकच आहे. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे झोप एकच आहे. आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे मरणं एकच आहे. पुढे जाऊन सांगा गरीब माणसं घरीचं खातात आणि बायकोच्या हातचं खातात. श्रीमंत माणसं बायका देखण्या करतात पण घरी जेवत नाहीत. ते गड्याच्या हातचं खातात बायका करतात म्हणजे त्यांना गडीच लागतो असा नियम आहे. आणि गडी असा वाढितो त्याला. त्याचा शिंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ. गरीबाच्या आणि श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे. झोप एकच आहे. पुढे सांगा गरीबाची झोप श्रीमंत आहे. गरीबाची झोप श्रीमंत आहे. श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहे झोप. आणि जर उठायच्या दिल्या नाही करा पाहुणे गोळा मेलन पाहता काय माहिती. हो मग ज्याच्या मुखात नाम ज्याच्या महाराज आज ही यज्ञ कमिटी आहे ना तुमची प्रजन्यवृष्टी महायज्ञ ही जगातली आजच्या मितीला सगळ्यात श्रीमंत कमिटी. कारण त्यांनी स्वतःचा उद्धाराचं जाऊ द्या पण जगाला पाऊस पडावा यासाठी यज्ञाची संकल्पना आणली हीच खरी श्रीमंती. पैसा कोणी कमवलो? पैसा कमवाय काय लागतं? काय लागतं? काय हलकट वागलं का पैसा आहे? काय लागतं काय त्याला? आणि अति पैशावाली माणसं डोक्यात कमी असतात त्याला अक्कलच नसते म्हणून तर लक्ष्मी असते. जसं जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात असं नियम आहे. तुम्ही MPSC UPSC देणारं वाळकुट असतं 6 विषयात नापास. चला पुढं
मी तुम्हाला एक शोध लावून देणार आहे आणि तो तुम्हाला आयुष्यभर पदरात पडेल. मी कोण आहे इथं आपण होतो, ती काय काळजी करायची नाही तुम्ही. 7 मिनिटापूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य आहे, सगळे शोध लागले, पण मी कोण आहे याचा शोध आपल्याला लावायचा आहे. पटापट तुम्ही फक्त बोलायचं. तुम्ही शरीर आहात का? नाही. करेक्ट. तुम्ही देह आहात का? नाही. तुम्ही आत्मा आहात का? नाही. का? ऐका, शरीर जाळायचं आहे, देह काढायचा आहे आणि आत्मा नैनन छेदती शस्त्रांनी नंदन ती पावका. पाणी भिजित नाही, अग्नी जाळीत नाही, शस्त्र कापीत नाही. म्हणजे तुम्ही शरीर नाही. सावध राहा बरं का. आता शरीर नाही, देह नाही आणि आत्मा नाही. पटलं? चला. तुम्ही पाटील आहात का? पाटील ही पदवी आहे, सरपंच हे पद आहे. जरा येडेवानी करू नको. तो कायद्याचा अभ्यास केलाय म्हणून तू वकील आहे, तो न्यायाचा अभ्यास केलाय म्हणून तू न्यायाधीश आहे, तो इंग्लिशचा अभ्यास केला म्हणून तू शिक्षक आहे, तू BSc BEd आहे म्हणून तू शिक्षक आहे. तू शिक्षक ही तुझी पदवी आहे, तू शिक्षक नाही. येडेवानी करू नको. तू बांधकाम करतो म्हणून इंजिनियर आहे आणि आरोग्याचा अभ्यास केला म्हणून डॉक्टर आहे. मडके घडवतो म्हणून कुंभार आहे, मडके घडवतो म्हणून कुंभार आहे, दागिने बनवतो म्हणून तू सोनार आहे, चप्पल बनवतो म्हणून तू संभार आहे, कीर्तन करतो म्हणून तू कीर्तनकार आहे, पखवाद वाजवतो म्हणून तू पखवादे आहे आणि ही सगळं तुझं पोट भरण्याचं साधन आहे. तू हा एक कोण? जागीरदार आहे तर तुला खायला खाय नाही, तुला जागीरदारीला काय करतो? पाटील की देशमुख आहे, वतनदार आहे. अरे ही पदवी आहे बावळ्या. तू कोण आहे? त्वचेचा अभ्यास केला म्हणून त्वचारोग तज्ञ आहे, डोळ्याचा अभ्यास केला म्हणून तू नेत्ररोग तज्ञ आहे, मणक्याचा अभ्यास केला म्हणून तू मणक्या स्पेशलिस्ट आहे. तू स्वतः आहे कोण? निवडून आला म्हणून सदस्य आहे तू. तू कुठे फुकट आलाय? 2-4 बाया तुमचं ऐकतात म्हणून तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष आहात आणि बाहेरचे जास्त ऐकतात आपलं म्हणून तर आपला बाहेर गट आहे. आत कुठं गट आहे? आपला गट घरात नाही, आपला गट बाहेर, कारण आपलं वजन बाहेर आहे. आत काय? आज झाकली 1.25 लाखाची. आम्ही फक्त एक वापर करायचा, महिलांनी फक्त एक करायचं, फक्त म्हणायचं महिलांवर अन्याय होतो. एक खरं सांगू, 9व्या अध्यायात ओवी अशी आहे, अर्ध नारी नटेश्वर, स्त्री आणि पुरुष एकच जात आहे. स्त्रीवर कालही अन्याय नव्हता, आजही नव्हता आणि उद्याही नाही. मग तुम्ही म्हणाल आहे, आता खरंच सांगू का, लक्ष्मी यायची वेळ आहे, खरा अन्याय यांच्यावर आहे, तरी ते काही बोला ना. 40,000 रुपये पगार कमीत आहे तरी पोराला झोका देते. दरवाजा लावून भांडे घासीत रे, दरवाजा लावून भांडे घासीत. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतोय. काय माहिती? अरे बाजारात जर गेलं तर पिशवी डोक्यावर घेते रे, आणि तुम्ही पर्स घेऊन मागं चालता तरी अन्याय म्हणता. काय म्हणावं याच्यापेक्षा? मेलं रे ते, मेलं. आता ते उगाच निर्लज्ज आहे म्हणून त्याच घरी मुक्कामाला आहे. जर त्याला लाज असती तर ते घरी आलं नसतं. आणि अरे ऑफिसात त्याला साहेब लोक म्हणतात, साहेब. आणि त्याची बायको म्हणते पोरांना, पप्या तुझ्या बापात आणि गाढवात फरक नाही. आता काय करा? अरे ज्याच्या सही शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाढव म्हणता, तरी तो गाढव काहीच म्हणानं. करंट लागला ना तुम्हाला? माझं कीर्तन ऐकून गेल्यावर 6 महिने माणसाला अटॅक आणि BP येत नाही. एकटाच हसतो घरी गेल्यावर. आणि त्यानं डॉक्टरकडे जायचं नाही, ते पैसे माल देऊन टाकायचे. आपल्याला शोधच लावायचा आहे, मी कोण आहे. आपण कुठे गेलो तर जागेवर ना, ती काय काळजी करायची नाही. आता वाक्य नीट ऐका. शरीर नाहीये, शरीर नाहीये, देह नाहीये, आत्मा नाही, तो विषय सोडा. फक्त 3 शब्द मी सांगतो तेवढे ऐका. सुंदरते ध्यान, शब्द सोडायचा नाही बरं का. आता सुंदरते ध्यान, तो हा विठ्ठल भरवा. 2 शब्द झाले बरं का. ते तो. 3रा शब्द आहे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. 3 शब्द परत ऐका. ते तो तुझे, ते तो तुझे. इथं काहीच नाही माझे, सगळे आहे तुझे. जे तुझे आहे तेच माझे आहे, माझे आहे तेच तुझे आहे, तूच मी आहे, मीच वासुदेव आहे. इथं मोकार आजात वादन फिजात वाद सांगत बसायचा नाही. सरळ आणि सोपं आहे. तू आणि मी एक आहे. मग ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे,
तुम्ही आम्ही सगळे जर देव आहोत सिद्ध केलंय आपण आता, तर मग आम्ही मूर्ख का वागतो? त्याचं उत्तर आहे का नीट? एका दगडाची पायरी आहे, एका दगडाची मूर्ती आहे आणि एका दगडावर लिहिलंय नारळ येथे फोडा. याच्यात खाणीचा काय दोष? एक मडकं दहीहंडीला आहे, एक मडकं दहाव्याला आहे आणि एक मडकं दुधाला आहे. त्याच्यात कुंभाराचा काय दोष? जमीन एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे, मोटार एक आहे, वाफे 3 आहेत. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. त्याच्यात पाण्याचा काय दोष आहे? ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काही माणसं ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कामाला लागले, अभ्यास करून क्लास 1 झाले त्याच ऑफिसात. काही पैसे भरून क्लास 1 झाले, रात्री श्रीमंत व्हायला गेले, निवांत झाले. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आणि एक वाक्य लिहून ठेवा, प्रारब्ध बदलावता येतं, फक्त कर्म चांगलं पाहिजे. ज्यांच्या प्रारब्धात वैकुंठ गमन होतं त्यांना पाहिजे तेवढा समाजाने छळ केला, पण ते जगद्गुरू ठरले. ज्यांच्या प्रारब्धामध्ये जगाची आई होण्याचा मान होता त्या ज्ञानोबारायाचा पाहिजे तेवढा समाजाने छळ केला, पण ते जगाची आई ठरले. आणि जवळच्याच माणसांनी धोका दिला, पण ते राजे छत्रपती ठरले. म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, ज्या माणसावर आयुष्यात जास्त संकट येतात तोच माणूस आयुष्यात मोठा होतो. संकटच आले नाही तर तुम्ही मोठे होऊ शकत नाही. मग मी कोण आहे? का? घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव गए, तुझा विना मी कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, गुलामुखी अंधा. सांगा आकाशी झेप घे पाखरा, आकाशी झेप घे पाखरा, सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घे पाखरा, सोडून दे, देव तुझ्यातच आहे. साय बाजूला कर, खाली दूध आहे. आणि जर देव कळला नाही, आवाज क्लिअर करावा एकदा. तुम्ही हल नका तिथून, आमच्या बोटाकडे बा. मी असं केलं का इको द्यायचा. आणि किती कमवा तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. खाली घरी जाताना म्हणतच जा, आता पिंजरा किती कमाव येड्या. अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही. लय मोठा बंगला आहे प्याटवा. हो कशाला कमी तो हो. अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. अरे हे घर कसं आहे.
बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सवेरा देखना है हर दिन नया सवेरा। बाबा फूलों से, बाबा फूलों से, बाबा फूलों से रखने से पहले कांटों से चलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। डोकंच बंद झालं तुमचं. मीच देव आहे, फक्त मी तसा का वागत नाही हे तुझं प्रारब्ध आहे. महिला मंडळ एका वाक्यात उत्तर द्यायचं फक्त, हा किंवा नाही म्हणा पटकन. मुलगी तुमची आहे का? हा म्हणा, मी दोन्हीची उत्तरं देणार, त्याची काही मीटिंग घ्यायची नाही. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. मुलगी तुमची नाही, मुलगी तुमच्याकडे सांभाळायला आहे. 18 वर्षाची झाली, ज्याची आहे ते याडपाट येणार, फुलाच्या गाडीत घेऊन जाणार. तुम्ही 5-7 लाख घालणार आणि थोबाड वाचून बसणार. गेली तुमची मुलगी, बसली का 7-8 लाखही गेले, पोरगी गेली. आता ऐका उत्तर, मुलगी तुमची नाही ना, सावध राहा आता. नाही ना, मग मुलगी जर तुमची नाही, मुलगी जर तुमची नाही तर तुमच्या घरात जी मुलगी आली तिनं तुमचा मुलगा ताब्यात घेतला, याच्यात गैर काय? कारण मुलगाही तुमचा नाहीच ना. तो जिचा आहे ती सजवलेल्या गाडीत आली, ती त्याची सख्खी आई आहे. ती आई आल्यामुळं ही आई दिंडीला मोकळी झाली. आणि मग ही विचारी ती प्रस्थान कधी आहे? प्रस्थान आपण म्हणलं ना 28ला आहे, लांबलं काय ना. ऐका आता, लय बारीक ऐका. प्रत्येक वाक्यात अध्यात्म आहे महाराज. प्रत्येक वाक्यात त्याला झालर विनोदाची आहे, पण झालर विनोदाची आहे, पण त्याला अध्यात्म आहे. मुलगा तुमचा नाही, मुलगी तुमची नाही, मग लिहून ठेवा. जे माझं नाही ते माझं म्हणणं, याचं नाव अज्ञान. अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे देव का नाही? अज्ञान. तर देव आहोतच, फक्त 2-3 शब्द आहेत. साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वर आकाश आहे. तुझ्या अज्ञान बाजूला कर, तू ईश्वर आहे. मी कोण आहे? कशाला पोरगाना आपला, कोणाला वेळ आहे? तिला म्हणलं दिंडीत चालतं, ती म्हणते यायचं आहे ना, यंदा यायचं आहे. यंदा सुनबाई आली ना, यंदा यायचं आहे. दिंडी निघायच्या दिवशी म्हणते यायचंच होतं बाई, पण सुनाला 5वा महिना आहे, हां, तिला वस्तू उचलायच्या नाही, त्याच्यामुळे यंदा यायचं नाही. आणि पुढच्या वर्षी म्हणती निघालेच होते का बाई, पण नातू माझ्याशिवाय राहत नाही. आणि आता द्या उत्तर, नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना? राहत नाही ना? राहत नाही ना? राहत नाही ना? सावध राहा बरं का, नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना? अरे तुमचं तुमच्याजवळ राहिलं नाही, दुसऱ्याचं कसं काय राहील? तुम्ही ज्याला दूध पाजलं ते सासरवाडीला राहायला गेलंय. तुमचा मुलगा तरी तुमच्याजवळ आहे का? मग तुमचं दूध प्याला, जो तुमचं दूध प्याला तो तुमच्याजवळ नाही, मग सुनेचं दूध प्यायला तुमच्याशिवाय राहत नाही. ह्या मूर्ख बोलण्याला काय किंमत आहे? अरे हा सगळं अज्ञान आहे. आणि तुम्ही मी सगळे कशात गुंतलोय? अज्ञानात. अजून माया शब्द यायचा आहे पुढं. अज्ञानात, अज्ञानात. आणि म्हणून एक वाक्य लिहून ठेवायचं आणि पुढं चालायचं. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही. पुन्हा 4 वाक्य ऐका. इंद्रिकरचे वाक्य ते. उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही. नीट ऐका. उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही. सुईला नाक आहे तिला वास घेता येत नाही. कढईला कान आहे तिला ऐकू येत नाही. घागरीला गळा आहे तिला गाता येत नाही. कंगव्याला दात आहे तिला चावता येत नाही. अज्ञानी माणसाला मरण येत नाही, पण त्यांच्या जगण्यात मजा नाही. ज्ञान म्हणजे एम ए बिमे नाही. एम ए बिमे हा विषय सोडून द्या. ट्रक नाही, ट्रकनं. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीनं. 35 नवरदेव आहेत आपल्याकडं. 35
15च राहिले मरायला, काही उपयोग नाही. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. बायको नाही मला. याला एक 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी आहे. नीट ऐका. 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी अशी आहे, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आपल्याकडे वैराग्यच नाही तर ज्ञान राहिलंच कसं? आणि ज्ञान आलं का आपण देव झालोच. मी कोण आहे म्हणजे पुढं धर्माकडे जायचं. मी कळला का धर्म कळला. मी कळत नाही तर धर्म सांगून काय करायचं? हो, काहीच नाही. ज्ञान येईल. अंधाऱ्या खोलीत दिवा लावल्याबरोबर पळून गेला तो अंधार आणि स्थिर झाला तो प्रकाश. ही अंधारी खोली आहे, हिच्या ज्ञानाचा दिवा लावा. अज्ञान पळून गेलं का ज्ञानच तूच देव आहे. आणि याला कारण आहे अज्ञानता आहे, पण धर्मावर प्रेम नाही. कारण आपल्या लोकांनी आपला धर्म जेवढा बुडवला तेव्हा दुसरा कोणीच बुडवला नाही. आमच्या गणपतीची मिरवणूक जर पाहिली तर फक्त गणपतीच पेड राहत नाही, नाही तर असंख्य भक्त ताईट असतात. इतकी भंगार अवलाद आहे आमची. आणि गणपतीला दम देतात, पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. का? आमच्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात, उद्या तुम्हाला होम हवन सुरू करायचे ना, पहिली गणेश पूजा केली जाईल. गणेश हवनच केलं जाईल, तेव्हा तिथून पुढे सुरू होईल. आमच्याकडे गणपती जर बुद्धीची देवता आहे आणि आम्ही त्याला जर क्वार्टर पिऊन नाचतोय तर आमच्या धर्मावर आम्हाला काय प्रेम आहे? काय प्रेम काय आमच्या धर्मावर आमचं? आमच्या देवळामध्ये जर दुसरा माणूस चप्पल घालून गेला तर माणसं त्याचं थोबाड फोडतात. आणि आमचीच माणसं गणपतीच्या मिरवणुकीत क्वार्टरी पेतात. मग याच्यापेक्षा आमचा धर्म बुडाला किती? मग आमचं धर्मावर प्रेम नाही आहे. हा सगळा बिगडी कार्यक्रम आहे. बिगडी. फक्त लोकांनी मानलं पाहिजे हा गणपती भक्त आहे. काय लाज आहे का त्याला? तो क्वार्टर पिऊन गणपती पुढे नाचितो, त्याची खानदान तरी कोणती आहे? प्रेम कुठं आहे? सध्या पेपर जर वाचला तर पेपरातच प्रेम आहे फक्त. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, लुटले, हल्ले, पळवले. 6 पानामधले 3 पानं लचेच आहेत. लचे. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, लुटले, हल्ले, पळवले, फुसलावून पळवले. आता एक नवीन ॲटम लय भारी आलाय, फुसलावून पळवले. ती फुस कुठून आली कोणाला माहिती आहे? फुस. आणि फुस लावल्याची बातमी खाली कशी असते माहिती आहे का? 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला, आता 16ची मुलगी अल्पवयीन आहे, ती 10वीला आहे, तिला अक्कल नाही का? आम्हीच दाखवले. आणि त्याच प्रेमाला ह्या आठवड्यात अतिशय मोठी साथ मिळाली. झिंगाट. प्रेम संपलं. कुणावरही प्रेम. प्रेमाला उंची नाही ना राहिली. भावाभावावर प्रेम नाही, मातृपितृ प्रेम नाही, राष्ट्रप्रेम तर बोलायचं जोगच नाही, धर्माचं तर वाटोळं झालंय. मग आमचं प्रेम कुठं आहे? कुणावरही प्रेम. प्रेमाला उंची कुठं आहे? प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, होऊ द्या प्रेम. काय फरक पडला? लेवल आहे. मुलगी CA आहे, पोरगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, होऊ द्या ना प्रेम. काय फरक पडला? पोरगी PS आहे, पोरगा SP आहे, होऊ द्या प्रेम. पोरगी 12वीला आहे आणि पोरगा म्हशीवळीत आहे, पा प्रेम. काय त्या प्रेमाला उंची आहे का काय? पोरगी बंगल्यात राहतील, प्रेम गाऊंढ्यावर. दिल दिया ये ईड भी देंगे. अरे काय ईड भी देंगे? कुणावरही प्रेम. त्याला लाज नाही, आबरू नाही. बरं, घराण्याची इज्जत जाती यांची सुद्धा त्यांना लाज नाही. कुणावरही प्रेम. प्युअर शेंबडी पोरगी, एकदम भंगरी, इतकी मेकडं तिच्या नागपुडीत. आणि तिच्या प्रेमात हे येडं पडलं. आणि हे तिला काय म्हणतं माहिती का? कभी कभी मेरे दिल खयाल आता है. तुझा 3रा नंबर आहे. 2 मेले मोबाईलचे बिल भरू तू का तर फडतो. कभी कभी मेरे दिल खयाल आता है.
एकदम भंगरी. तरी ते तिला काय म्हणतो माहिती का, हमें और जीनी साहस अगर तुम चैनवर. आणि ती पोरगी त्यानं पहिल्यांदाच पाहिली तरी ते तिला काय म्हणतं माहिती का, 100 साल पहले हमें तुमसे प्यार था आज भी है और कल नहीं. 18 वर्षाचं याड 100 वर्षाचं गाणं म्हणते. म्हणजे तुझ्या आजीची आणि तुझी प्रियशी एकच होती का काय. 100 साल पहले हमें तुमसे प्यार था. असा हमला तिच्या भावानं धरून आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता है. अरे प्रेम करायचंय का, हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, हे वतन तेरे हो दिल दिया है जान देंगे, हे वतन तेरे हो दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे हो वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15व्या वर्षी. तलवार तलवार तलवार. अय भंगरी, अय बेवड्या. आणि हे शिवजयंतीला दारू पितात नालायक. हे कपडे काढून आणले पाहिजे. आणि धर्माच्या भाषा करतो. पांडुरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे आणि शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. शिवजयंतीला दारू पिता हराम येऊ. तुझ्या बापाच्या मावतीला बी शिका. मी पाहिजे तो खिप येतो का. अय भंगरी, लाज नाही वाटली का नालायक. ओवी लिहून घ्या 3ऱ्या अध्यायातली पुढे चला. आगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडला. धर्म बुडाला की अशी घटना घडते. आपण धर्मावरच बोलणार आहे. 2 तास. धर्म कुठे आहे आमचा. कुठे आहे धर्म. कुठे आहे धर्म. कुठे सांगा मला. महिला मंडळ तुम्हाला 50% जागा आहे. तुम्ही सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहात. तुम्हाला कोणी कमी लिखित नाही. मग आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हातात बांगडी असावी किंवा नसावी हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. मग तुमच्याकडे का नाही जरा विचार करा. असायलाच पाहिजे. हाय म्हणजे काही उपकार नाही. धर्म आहे तो.
धर्म आहे तो, हो धर्म आहे तो. आणि ज्यावेळेस आपली भांगडी वाजेल ना त्या दिवशी आमच्या जिजाऊनं शिवाजी घडवल्याचं चीज होईल. आमच्या मुलींचे भांग तपासा घरी गेल्यावर. आम्ही फक्त भाषणच आणतोय महाराज. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. आमची संस्कृती गेली कुठं जरा विचार करा. मुलीचा भांग तपासा डोक्याचा. दर महिन्याला वेगळी स्टाईल आहे. आता एक इतका डेंजर भांग आला ह्या महिन्यात, पॉप पॉप. तो पॉप भांग इतका डेंजर आहे, मध्ये खड्डा आहे पुढं झटका आहे. म्हणजे पुढं लसणाचा वाफ आहे, इकडं कांद्याचा वाफ आहे आणि मध्ये डोंगळा आहे डोंगळा. मुलीचा मोबाईल तपासा. 3 सिम आहेत त्याच्यात. मुलीचा मोबाईल आठवड्यातून एकदा आईनं तपासला पाहिजे. त्यातले मेसेज पाहिले पाहिजे. त्याची रिंगटोन तपासली पाहिजे. संस्कृती. एक वाक्य सांगू. मी तुमच्या मुलासारखा आहे. मग बसलेले माणसं ध्यानात ठेवा. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलणार. महाराज मी कीर्तनाला कटाळलेला माणूस आहे. मला फेट्याकडे पाहिलं तरी मुंग्या येतं महाराज. तरी 90 करतो महिन्याला एवढ्या उन्हाळ्यात. मी माझ्या आयुष्यात 60 आणि 65 कीर्तनं महिन्याला कधी केलीच नाही महाराज 20 वर्षात. 80, 85, 90 हाफ सीझन नाही मला 12 महिना. नाही जून. आता मेचं तर 90च आहे पण जूनसुद्धा 80च आहे. आणि थोडंसं सत्य सांगतो, आमची कीर्तनं थोडीशी वाईट आहेत पण ती काळाची गरज आहे. एक दिवस आमच्या आईच्या डोक्याला तेल नसलं ना चालेल. आमच्या आईच्या पायात चप्पल नसली ना चालेल. पण आमची आई या समाजामध्ये कधी बी वर मानून काढून चालली पाहिजे. अशी मुलं बाळं पाहिजेत. नसू द्या आमच्या आईच्या डोक्याला तेल. आणि मुलं बाळं जर मूर्ख निघली तर आयुष्यामध्ये किती श्रीमंत असा तुम्ही या समाजामध्ये वर मान करून चालू शकत नाही. हां, मुलीचा मोबाईल चेकच केला पाहिजे. कान फटावलीच पाहिजे पोरगी आठवड्यातून एकदा. झापडावली पाहिजे धरून. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही. सज्जन असतो तो. इनामदार आहे इनामदार. फक्त कण होतो घरात. सायलेंट असतो सायलेंट. फक्त कण होतो. खुर्र 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 भर्र. पेपरला गेली आलीच नाही मग का निकालच घेऊन येऊ. काय करते जाऊ द्या महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारख्या यज्ञाची सुरुवात आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो? हा तुम्हाला टाईमपास वाटतो? मी मरल ना म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. आमची आई गरीब होती पण संस्कृतीनं श्रीमंती होती. आमच्या आईच्या डोक्याला तेल नव्हतं. आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हती. आमची आई हातामध्ये पाणी घेत होती पण डोक्याला चोळत होती. पण मुलाबाळांच्या बाबतीत स्ट्रिक्टच होती. नियम करून टाका. आज कीर्तनात बसलेली सगळी माणसं रात्री 8:30 वाजता घरात जेवणाची पंगत होईल. पोरगा पोरगीन आईन बाप बरोबरच जेवायला पाहिजे. उशिरा येणाऱ्या मुलाला जेवण नाही. जेवण नाही. 9ला आला स्वयंपाक संपला आपला विषय नाही. तुला जो घालीत असेल त्याच्याकडे जेवायला जा. आमचं काही म्हणणं नाही. भुईमुगाच्या शेंगामध्ये दाना आहे तवरच त्याचा मुक्काम पोत्यात आहे. ज्या दिवशी दाना निघून गेला त्याचा मुक्काम चुलीत आहे. पाठ करून ठेवा. हे जवानी फिवानी मस्ती बिस्ती मित्र हे मित्र जे आहेत ना आपले हे फक्त आपल्या जमिनीला गिऱ्हाईक लागेपर्यंतचे, नंतर नाही. धर्मावर किती निष्ठा असावं याचं उदाहरण आहे का? अहो वाक्य नाही राय का? रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे आपले कसे राहतील सांगा मला. महिला मंडळ ह्या बिचाऱ्या लहानल्या पोरांना सुट्ट्या लागून 1.5 महिना झाला. यांच्या मामाचा फोन तरी आलता का रे? नाही, येणारच नाही. त्यांचा मामा रेंजमध्येच नाही. कवरे क्षेत्राच्या नाही. मग सांगा मला. जाऊ द्या महिला मंडळ. मुलगा मला आहे, मुलगी मी तुमच्या मुलासारखा आहे. त्या मुलाला असं वाटत नसेल का मी उन्हाळ्यातल्या सुट्टीत 2 दिवस जावं? वाटत नसेल? शेजारची सगळी पोरं कोणाच्या घरी गेली? मामा. जाऊ द्या दुपारभर गेली, रविवारी गेली आणि दुपारी आली. जाऊ द्या. पण ते एवढा तो किती दिवस थांबला याला किंमत नाही. पण जाण्यामध्ये त्याला आनंद आहे ना. काय म्हणत असेल त्याचं मन? त्याचे सगळे मित्र सांगतात आम्ही जाऊणार आहोत, आंबारस खाऊणार आहोत. त्याला अंतकरण नाही करा. मग हे प्रेम कुठे आहे? अरे रक्ताचे राहिले नाहीत. एक वाक्य सांगू महिला म्हटलं, तुमची आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही तिला कधी भेटायला जा. तुमची पिशवी कधी रिकामी येणार नाही. कधीच येणार नाही. तिच्यात बेस बी काही येईल. पण ज्या दिवशी तुमची आई गेली त्या दिवशी पिशवी न्यायची नाही. तुमच्या भावाच्या घरातून सोन्याचा धोर निघू द्या, पिशवी भरणार नाही.
तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो. बसणारी माणसं मोबाईलमध्ये घेऊन जा. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. धर्म नीट ऐका, धर्म शब्दाची व्याख्या सांगायची मला. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि पटणारच नाही तुम्हाला, जगातला पहिला रामभक्त सुद्धा रावण. तुम्ही म्हणाल कशावरून म्हणले? कशावरून म्हणले तर रामाच्या हातानं मरण येण्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोण ठरेल? 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. महिला म्हणलं रक्ताचे राहिले नाहीत. लिहून हे भाऊ भाऊजाया ह्या फक्त पत्रिकेत छापायच्या महाराज. कुणाला वेळ नाही ह्या जगामध्ये. आपलं दुःख आपणच भोगायचं आणि आपला आनंद आपणच लुटायचा. अरे ज्याची आपण फी भरली त्याने आपली भाकर बंद केली, तुम्ही जगाचं काय घेऊन बसले? ज्याला आपण आपल्या गळ्यातले दागिने मोडून शिकवलंय, त्यानं ज्याला आपण शिकवलं त्या मुलाने, तो मुलगाच आपल्याजवळ राहिला नाही, तर आई या शब्दाची किंमत कोणाला कळायची? आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून दुष्काळ आहे. दुष्काळ काय? एक वाक्य सांगतो पुढे जातो. नीती भ्रष्ट झाली का सृष्टी आपाप आपला नियम बदलते. आज नीती कुठं आहे? 10 वर्षापूर्वी आमची आई शेताला गेली तर चावी शेजारी ठेवून जात होती. आज चावी ठेवून बघा शेजारी, ठेवून बघा. लुटलं समजायचं ग, काय नाही, नीती नाही. पुढे जाऊन सांगा. राखी बांधायला येणारी बहीणच जर जमिनीचे बाजार वाढल्यावर भावाच्या विरोधात जेलमध्ये गेली तर पावसाने आपली मर्यादा सोडली, याला काय गैर म्हणावं? का गैर म्हणावं? अरे जी बहीण राखी बांधत होती ती बहीण कचेरीच्या दारात उभी राहिली. हो जसा रडला भाऊ, माझी आई गेली मी रडलो नाही, हे माझा बाप गेला मी रडलो नाही, पण आज मला राखी बांधायला कोणी राहिले नाही म्हणून भाऊ रडला. अरे बहिणीनं नोटाचा बंडल हातात घेतला निघून गेली. बहीणच जर भावाच्या विरोधात कचेरीत उभी राहते तर निसर्गानं आपली जागा सोडली, यात काय गैर आहे? अरे एक आई जर मुलातून विभक्त राहते, एका आईलाच जर मुलगा भाकरी घालू शकत नाही तर सृष्टीनं आपला नियम बदलावला, याच्यात काय गैर आहे? काय गैर काय? प्रत्येक जण माणसं विचार करा. अरे आम्ही एकादशी पाळत नाहीत, आम्ही सोमवार पाळत नाही, आम्हाला पेमेंट वाढल्यामुळे जर आम्ही एकादशीला मांसाहार करतोय आणि शिवरात्रीला जर धाब्यावर जेवतोय तर निसर्गानं थोडा झटका दिला, यात काय गैर आहे? 9वीचं क्वार्टर प्यात आहे सध्या, 9वीचं. 15 वर्षाची अवलाद आहे भंगरी, क्वार्टर हाणत ते शांबड नालायक. असं ताईट पाहते बापा कधी, ते बापाला म्हणते तुझंच का मी, तुझंच का? महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बाप मुलाच्या अंत्यविधीला गेला ह्या 4 वर्षात. काय घेऊन बसले तुम्ही? काय घेऊन काय बसले? दिवसभर सोमवार असणारी आई संध्याकाळी शेजारी बसली मुलाच्या घरा शेजारी. अरे सुनबाई भजे काढते आणि आमच्या आईनं चहा नुगड्याच्या पदरात गाळून ज्वारीची भाकर चहामध्ये चुरून खाली. आमच्या आईलाच जर नातवाला हात लावायचा अधिकार नाही, तुम्ही माना येता नका मानू महाराज. रामराज्यात पाऊस पडत होता तर कौशल्येला राम देव समजत होता. कृष्णाच्या राज्यात पाऊस पडत होता तर कृष्ण वसुदेव देवकीला देव समजत होता. आणि शिवाजी महाराजांच्या राज्यात जनता सुखी होती तर शिवाजी महाराजांनी जिजाऊलाच आई तुळजाभवानी समजलं. आणि आम्ही जर धर्मच सोडून दिला. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. नीट ऐका, धर्म किती श्रेष्ठ आहे. आणि इंद्रजित नावाच्या मुलानं 14 वेळा इंद्र हरवला होता. इंद्र म्हणून तर त्याचं नाव इंद्रजित पडलं होतं, नाही तर त्याचं मूळ नाव मेघनाथ होतं. पण इंद्रजित जर मरत नाही तर रावण मरत नाही. नीट ऐका, इंद्रजित जर मरत नाही तर रावण मरत नाही. आणि रावण जर मरतच नाही तर मग भावबंदकीत मजा काय? हे फक्त त्याच्या चुलत्याला माहीत होतं, बिभीषणाला. चुलता म्हणजे बापाचा भाऊ आणि आज्याचा पोऱ्या. फोडून सांगितलं म्हणजे बरं. कारण एक वाक्य सांगून ठेवतो, अजून 10 वर्षानं खेड्यावर माणसं राहणार नाही, सगळी माणसं शहरात राहायला आलीत. आणि 10 वर्षाने तुम्हाला ह्या मुलाला ओळख करून द्यावं लागेल की हा तुझा चुलता आहे. प्रेम कुठं आहे? चुलत्यानं जर त्याचा गाल कधी ओढलाच नाही, चुलत्यानं जर त्याला खिशात हात घालून कधी रुपया दिलाच नाही तर त्यानं चुलता म्हणावं. हे म्हणायचं कसं? सांगावं लागेल त्याला, हा तुझा चुलता आहे. अरे तो सकाळी फोन केलता ना, तो तुझा मामा आहे, हे त्याला सांगावं लागेल. नाते फार संपून गेले महाराज. ही माणसं फक्त मोबाईलमुळं सुधारलीत, कपड्यामुळं सुधारलीत, आणि भारी कोठरी प्यायला लागलीत आणि मटणं खायला लागलीत. माणसं नालायक वागायला लागली म्हणून सुशिक्षित झालीत, नाही तर धर्माच्या बाबतीत माणसं खलास झाली. माणसं बा फक्त भारी मोबाईल वापरतात, बापाची जमीन विकून गाडी घेतात, कष्ट तर कमवायची दानत नाही.
आणि त्याची बायको म्हणते माझा नवरा करता झाल्यापासून प्रगती झाली. काय तुझ्या नवऱ्यानं सोन्याचा धोर काढला कुठं? हं? अरे आमच्या फाटक्या धोत्रातल्या बापांना 40व्या वर्षी 3 मुलींचे लग्न केले. तुम्ही काय कमवलं? अंगठी बादर बाप होता आमचा. 3 पोरांचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळाही केला, रुपया कर्जही नाही, गुंठा विकलाही नाही. आम्हाला एकच पोरगी, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही. काय प्रगती केली आम्ही? गेलीच आलीच नाही तर लग्न करता का? मग का निकालच घेऊन येते का? काय करते? भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. काय करते? आता आमचे लोक म्हणतात सर्व्हिसवाल्यांनी कमावलं. 58 वर्ष नोकरी केली आणि 58ला रिटायर झाल्यावर बंगल्याला कुदळी आणली. 58ला 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली आणि 63ला याचं वर्ष श्राद्ध आलं. आणि तू बंगल्यात झोपलत नाही तर बांधितो कशाला? आणि त्या पोरांना नाव दिलं दादांची कृपा. दादा जिनेतच मेले तो कृपा होईलच कशी? अरे आमचा बाप फाटक्या धोत्रातला होता, त्यानं कौलाचं घर बांधलं तर 100 माणसं झोपतील एवढं आणलं. आणि आजही तुम्हाला सांगतो, पाऊस पडेल तर धर्म फक्त गरिबानेच टिकवला आहे आणि नीतीनं जगणाऱ्यानेच टिकवला आहे. धर्म मोठ्याने ठोलाय कुठं? इंद्रजितानं असा शोध, बिभीषणानं असा शोध लावला का इंद्रजित कसा मरेल. त्यानं असा शोध लावला की ज्यानं 14 वर्ष पत्नी असून स्त्रीसंग केला नाही त्याच्या हस्ते मरण होतं. कुणाचं? इंद्रजिताचं. असे दोघंच होते, रामन लक्ष्मण. याने डायरेक्ट रामाला गाठवलं इंद्रजितानं, आपलं बिभीषणानं. आणि बिभीषणानं रामाला सांगितलं तुला सीता मिळू शकत नाही, तुला पहिला इंद्रजित मारावं लागेल. चुलत्यानं मिटिंग घेतली पुतण्या मारायची. मिटिंग धाब्यावर नाही झाली, मिटिंग नळ्या चकणा चुकणा खाऊन नाही झाली, मिटिंग डोळे उघडे ठेवून झाली. आणि मिटिंगचा विषय ऐका, रामा जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला तर कार्यक्रम तुझा होईल. इंद्रजिताच्या हाताला वरदान आहे, त्याच्या हातात बाण आल्यावर समोरचा मरतो, जगत नाही. तो असा इंद्रजित मारायचा का त्याच्या हातात बाण येता कामा नाही. इंद्रजितानं बाण मारला महाराज, रामाने बाण मारला महाराज, आणि लक्ष्मणाने बाण मारला आणि इंद्रजिताचा हात ढोपरातून उडाला महाराज, तर लंकेत जाऊन पडला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला असता कार्यक्रम रामाचा सुद्धा झाला असता. पण फुटलेले घरातले होते, फुटलेला घरातला होता तो. तुटलेला हात अंगणात पडला महिला मंडळ आणि रावणाची सून बाहेर आली. रावणाची सून बाहेर आली, सुलोचना. पतिव्रता होती ती. पतिव्रता कळतं तुम्हाला? पुन्हा माझे 10 मिनिटं जातील, घेणं नाही द्यानं. पतिव्रता म्हणजे नवऱ्याच्या नंतर झोपते ना, अगोदर उठते, तिला पतिव्रता म्हणतात. पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, बायकोनं पाणी तापवायचं आणि नवऱ्यानं आंघोळ करायची, असा नियम होता. तो नियम आता बदलला. आता हेच बंबाट ठोकळे घालीत बसत काय. तो काळ फार बदलला आता. पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, आमची आई घर झाडायची तर वाकून झाडायची, वाकून. तर पोरगं पळत येऊन पाठीवर उडी हाणायचं. आमची आई पोराला हात लावत नव्हती पण पोरगं पडत नव्हतं. आता प्रत्येक स्त्रीनं तिच्या मापाचा झाडू आणला आहे. आता पप्याचा बाप जरी मध्ये आला हो, पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरगं घेऊन कीर्तनाला यायची. पोरगं रडायला लागलं की आमची आई मांडीवर आडवी टाकायची. आई काय होती आमची मला. पदराखाली पोरगं झाकत होती तर शेजारचं पोरगं, आईचं पोरगं दूध पितं स्तनातलं, शेजारच्या बाईला कळत नव्हतं. कारण आमच्या आईला पूर्वी पदर होता आणि पोराला मिळत होता. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, पोर झाकायचं कुठं? आणि त्या पोरानं घाई प्यायचं कसं? पण आता बोलावं कोणी? बुडाला धर्म. तिनं तुटलेला हात ओळखला महिला मंडळ. आणि ती काय म्हणली माहिती का? ज्याने हात उडवला, इंद्र हरवला होता, त्याचा हात उडवायची डेअरिंग केली कोणी? तिच्या बापानंच केली. ती कोणी केली? मग लक्ष्मण तिचा बापच होता. मग पाहुणे रावले कशाला आहेत? 3 शब्द ध्यानात ठेवा. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला आणि मला धोका फक्त 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. सगळ्यात नालायक क्वालिट्या 3. भाऊबंद तर मेले, ते राहिलेच नाही कोणाला. कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे आज, आणि त्याला सांगायचं तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तुम्हाला मी तुझ्या गाडीवर आलो, पायी आपल्या गाडीवर सुद्धा जागा नाही. महिला मंडळ आजपासून शेजारची बाई आपल्या घरात येता कामा नाही.
ती म्हणली साखर उष्णी लागते, वाटी सगळं तुला नाही बाई, वाटी तुला घे पण तू येऊ नको. तिनं तुटलेला हात घेतला, तो हल्ला मायला म्हणलं, हात हल्ला तुटलेला. आणि तिनं काय केलं, कागद आणि पेन दिला त्या हाताला. तर त्या तुटलेल्या हातानं त्याच्यावर लिहिलं मायला म्हणलं की तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय बोलायचं. बसलेली माणसं मरेपर्यंत ध्यानात ठेवा, आयुष्यात कधीच रावण रडला नव्हता, त्या दिवशी रडला रावण महाराज. लंकेचा मालक रडला हो, लंकेचा मालक. मातृभक्त रडला, शिवभक्त रडला, ज्याची लंका सोन्याची तो रडला. खरं सांगू, मुलं बाळं धोकादायक निघली की कितीही चांगल्या बापाला रडावंच लागतं. कितीतरी बाप पुरीनी ह्या 4 वर्षात रडवले महाराज, कितीतरी बाप बिचारे उशीमध्ये मुंडक. पुरीनी इतक्या लाजा सोडल्या ह्या 2-4 वर्षात. त्यांनी धडधडीत बापाला सांगून टाकलंय, होईन तर तिथं नाही तर मग. तिनं तुटलेला हात घेतला आली आणि रावणाला काय म्हणली माहिती का, ती ज्याने हात उडवला त्याला विचारायला चालले मी, का उडवला. इतका सज्जन रावण होता महाराज. जा म्हणला हो रावण, काय विद्वान माणूस होता महाराज. जा म्हणला रावण. तर ती दरबारातली अवलाद इतकी भंगरी होती. त्यांनी सांगितलं, रामा तुला अक्कल आहे का काही. रावणा, तुझी सून तरुण आहे, ती विधवा झाली, तो रामाकडे पाठवली. उद्या राम जर म्हणला माझी बायको आणून देईन, तू सून घेऊन जाय, तर तू काय करशील. रावण म्हणला, मूर्खाव तोंडाला जरा लगाम घाला. ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाहीची मला गॅरंटी. अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण सख्या भावानं बरबाद केला. तुम्ही नादी लागाता कोणाच्या. आणि रावण गेला, बायको फिरली रावणाची बायको. तुम्ही जगाचं काय घेऊन बसले. आणि रावणाची बायको रावणाला म्हणते, तुम्ही जर एवढे विद्वान होतात तर सीता पळून आणल्यावर तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही. रावण मंदोदरीला म्हणला, मंदोदरी तोंडाला लगाम घाल. माझा मुलगा गेलाय म्हणजे माझी बाजू संपली. मी सीतेला पळून आणलंय ते वायुमार्गाने आणलंय. हनुमान येईल लंका पिटविली ही भीती मला नाही. मी 33 कोटी देव कोंडून ठेवले, तुम्हाला पुढे हनुमान कोण. मग ती म्हणते, शांतपणा करू नका, तुम्ही सीतो इकडून तुमची इच्छा का पूर्ण केली नाही सांगा. रावण म्हणला, मंदोदरी तोंडाला जरा लगाम घाल. मी माझी इच्छा कालही पूर्ण केली असती, आजही केली असती ना आत्ताही केली असती. सीता माझ्या ताब्यात आहे, पण मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही. मंदोदरी आई रडला रावण. आणि रावण म्हणतो, मंदोदरी मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही. तर सीता पळवायला मी गोसाव्याचं रूप घेऊन गेलो आणि सीतेपुढे उभा राहिलो. तेव्हा माझ्या हातात कटोरा होता आणि तेव्हा मी तिला म्हणलो, तो माय भिक्षावाडा. आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही. याला रावण. ओवी 4थ्या अध्यायात, येत वडील जे जे करतील तया नाम धर्म ठेवी. मी तुम्हाला धर्म शिकवणार होतो. आणि मग ते दरिद्री उठलं, ते कुंभकर्ण. बाजू कच्ची झाली म्हणजे सगळेच उठले. आणि तो कुंभकर्ण म्हणला, अरे तू जर एवढा हुशार होता तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला का गेला. महिला मंडळ नीट आहे का. रडला रावण, रडला. आणि रावण म्हणला, मूर्खा, सीता इतकी पवित्र आहे की मी सीतेपुढं रामाचे कपडे घालून उभा राहिलो आणि सीतेला माझ्याकडे पाहिलं तर सीता इतकी पतिव्रत आहे का माझ्यातला काम गायब झाला. कामच राहिला नाही माझ्या अंगात. एवढी सीता. रडला हो रावण. नुसता कामच नाही गेला, माझी मंदोदरी मला आई दिसायला लागली. काय करतो त्या सीतेला, काय बोलायचं मला. एवढी ताकद सीतामाईमध्ये होती. एवढा मोठा धर्मनिष्ठ रावण घरच्यांनी संपवला. म्हणून तुम्हाला यज्ञाच्या सुरुवातीला मी कोण आहे याचा शोध लावल्यावर तुम्ही जर धर्मच टिकवला नाही तर तुम्ही आलात कशाला हा प्रश्न एक दिवस डोळ्यापुढे पडेल. मग आलात तर काय करा. धर्माचे पालन, धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन,
करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे काम ह्याची आम्हा करणे काम ह्याची आम्हा करणे काम ह्याची आम्हा करणे काम. धर्म म्हणजे काय? आणि आज नुसतं आरडू नका दुष्काळ पडला. दुष्काळाला पर्याय शोधा. एक पहिला पर्याय यावर्षी यज्ञप्रजनुष्टीला पण लातूरवाले संकल्प करा, एक व्यक्ती एक झाड लावून टाका पावसाळ्यात. एक व्यक्ती. तुमच्या घरात 4 माणसं आहे, पहिला पाऊस तुमच्या घरात 4 माणसं आहे, पहिला पाऊस झाल्याबरोबर पहिला पाऊस झाल्याबरोबर एका व्यक्तीनं एक झाड, एका घरात झाडं किती होतील? 4 लावला. आणि नुसते राहू दे पटकन पटकन पटकन. आता कीर्तन ऐकणारे भावनिक व्हायलेत. आता ते विक्षेप सहन नाही करणार. किती? नाही, एक व्यक्ती एक झाड. पर्यावरण 5 वर्षात जागेवर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, प्रदूषण कमी करायचं असेल नुसती झाडं लावा. आम्ही काय करतोय माहिती का? पावसाळा आला का झाड लावा, उन्हाळ्यात जळू द्या. दरवर्षी वृक्षारोपण, पण खड्डा तोच. खड्डा काय बुजानं, झाडं काय जगानं. आज 10 वर्षापासून जर एक झाड लावलं असतं तर आज उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडला असता. एक, दुष्काळाला पहिला पर्याय वृक्षारोपण करा. 2, जमिनीची धूप होणार नाही याची काळजी घ्या. आणि 3रं कारण, उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा. कर्जाला सगळ्यात मोठा पर्याय आहे. तुमचं उत्पन्न तपासा ना. 4 मोबाईल आहेत प्रत्येकाच्या घरात. 4 मोबाईल. 10 रुपयाच्या खाली जर तुमचा मोबाईल दिवसभर कामच करीत नाही, 10 म्हणजे किरकोळ झाले. त्याचं व्हॉट्सअप चालू आहे, त्याची इंटरनेट चालू आहे, त्याचं बिल किती येतं एवढं तपासा. 12वीचा पोरगा 18 वर्षाचा आहे, त्याचं हँडशीट 9,000चं आहे. 9,000चं. आणि रुपड्या कमवायची दानत नाही तरी त्याचा बाप त्याला भाकरी घालतो. कशावरून घालता तुम्ही त्याला? का घालायच्या बा? 3 महिने झालेत 12वीचे टोनगे मोकळेत. मोकळे. फक्त डीजे थकावला. लग्न 12ची 6ला लावली आणि 6ची लग्न लावला लागली. नालायकाने काहीच केलं नाही. लग्नात एक नवीन पद्धत आणली आता बेवडेनी. मंगलाष्टकं संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. इतकी नालायक अवलाद आली. अहो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो ब्राह्मण म्हणला मी हयतीलाच कटवलं, इकडून झटी झाली. म्हणजे आम्ही इतके हलकट वागायला लागलो. आमचा धर्मच आम्हाला कळा ना. मुलगी उचलावी किंवा नाही आम्हाला धर्मच कळायचा तयार नाही. आम्ही फक्त एक ठरवलंय, बापाची आहे लुटणे आणि मरणे. स्ट्रिक्ट वागा बरं आजपासून. स्ट्रिक्ट. 8:30ला पंगत होईल. 20 मिनिटापूर्वीचं वाक्य आपलं. पोरगा म्हणला मी घरातून निघून जाईल, त्याचे कपडे पिशवीत घाला, जा. जिथे रस्ता दिसेल तिथे जा. आलाच पाहिजे परत अशी आमची अडचण नाही. मोकळ्या मनाने जा. तो जात नाही आणि गेला तरी आल्याशिवाय राहत नाही. पावसाळा संपल्यावर बेडकं निघत नाहीत. पोरगा म्हणला मी फाशी घेईल. हे बाई दोरी तू गुतव, मला किती झटका द्यायचा एवढं सांग, मी तयार आहे. पोरगा म्हणला मी पॉयझन घेईल. लगेच इकडे ये. तुला कोणतं पाहिजे? माझ्याकडे दर्जेदार टॉनिक आहे. कोणतं पाहिजे तुला? तुला टाटा मेट्री पाहिजे, निराया 71 पाहिजे, राऊंडअप पाहिजे, गोल पाहिजे का M45 पाहिजे का 240 पाहिजे का टिकटॉक पाहिजे का अविनाश पाहिजे? ही तणनाशकाची नावं आहे. कोणाला लागली तर लिहून घ्या. आणि मनोसक्त औषध पिऊ द्या त्याला. अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. तो पियास 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का? शेण खावा पण औषध नको.
कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगित्यात, इकडून नळी इकडं काढतात. एकदा नळी घालून आणली ना तुम्ही त्याला कुठेही सोडा, तो काही करीत नाही. तो रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध आहे का. तो काय करतो, फुकाट मिळाल्यामुळं ऊत आलाय, हरामीला नाही तर ते काय करतात. हे इंद्रिकरचे वाक्य आहेत भाऊ. मी 10 वर्षापूर्वी जे बोलत होतो ते आज खरं आहे, आणि आज बोलतो ते कायम खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडीवर येईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईल, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट ठेवणार नाही, निम्मे बाप मोकळे केले पोरीने. ओके. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाचं भांडण होईल, झालं. आणि आजही यज्ञाला सांगून ठेवतो अजून 5 वर्षानं तुम्हाला 3 गोष्टी मिळणार नाहीत. 1 माती, 2 मुलगी, आणि 3 नोकरी. जमीन ही गोष्ट तुम्हाला 5 वर्षानं पाहायला सुद्धा मिळणार नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला 100 एकर आणि 150 एकर आहे, जमीन राहत नाही. काळी आई कालही सोनं देत होते, आजही सोनं देते, आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सोनंच देते. मग तुम्ही मला शेती परवडत का नाही, परवडलच कशी, कामच करायचं जर नाही. बाप झालाय कार्यकर्ता, पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता, आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. शेतात जाईल कोण, बाप नुसता बांधावर उभा आहे, काय गवत आहे, इळा घे, काप, कवर लग्न मोडीतो गावात लोकांचं. त्याचा पोऱ्या म्हणतो शेतीला नियोजन नाही. मग बाप म्हणतो ह्या गवताला उपाय काय, त्याचा पोऱ्या म्हणतो विकल्याशिवाय पर्याय नाही. जमीन मिळणार नाही, माहिती म्हणून देणार ठेवा, लोक परत जमिनीवरच येणार आहेत. 2 मुलगी मिळणार नाही, लग्न न झालेले पोरं. तुम्ही आता नवरदेव होणार नाही. तुम्ही ते डोक्यातच आणू नका बा आपण नवरदेव होणार तर नाही. नाही तुम्ही आता असेच बजाव शांता बायको नाही मिळणार. नाही नाही, तो एक डोक्यातून काढूनच टाका तुम्ही. तुम्हाला आता एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणाच तरी फोटो ठेवून झोपायच्या टायमाला पाहणे. 10 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलाच्या बापाच्या पाया पडत होता. गरीब माणूस, शेतकरी, पण अपेक्षा असायची माझी मुलगी सुखी व्हावा. तो पोऱ्याचा बाप इतका नालायक होता, आरामी. तो काय म्हणायचं माहिती आहे का तेव्हा, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं जमेल, तुमची लेवल काय आमची लेवल काय. आमच्या पप्पूला 9,000 रुपये पेमेंट आहे, पाहुणे मागं लागलेत त्याच्या. तो पोरीचा बाप पाया पडायचा आणि म्हणायचा तुमच्या इतका मी श्रीमंत नाही, पण तुमची मान खाली होणार नाही याची दखल घेईन मी. रडायचा पोरीचा बाप. हा दरोडेखोर म्हणायचा विषय सोडून द्या. देवाने याच्यावर मीटिंग घेतली. आता पोरेच्या बापाची अशी झिरली, शेपटापासून गार पडलं त्याला शिपुटच राहिलं नाही. आता ते आता उलट पुरीच्या बापाला म्हणताय राम राम. तो म्हणला यंदा नाही, यंदा नाही भाऊ, तो तिकडं देवाला सोडा, आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. मग पोराचा बाप म्हणला बा. पुरीचा बाप म्हणला मी इंद्रिकरचं कीर्तन ऐकलंय, इंद्रिकरनं सांगितलंय पाऊस पाणी भरपूर होणारच आहे. पाऊस पाणी भरपूर होणार आहे, कपाशीला भाव मिळेल, पुढच्या वर्षी टोले जंग लगीन करू. पोराचा बाप म्हणला मग देणं घेणं नाही, तू तिकून मी इकून. तो म्हणला तू कुणीकूनच नको, तू यंदा नकोस. मग आता पोराचा बाप निर्लज्ज झाला. तो म्हणला थांबतो, मग थांबू नका, तुमचं 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 तुमचं. मग आता पोरीच्या बापानं इंद्रिकरचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. तो आता काय म्हणतोय माहिती का, करायचं तर पण तुम्ही म्हणते म्हणून मी आज साहेब पुरा मोकळा. पोराचा बाप म्हणला अख्खा आपलं, फक्त हा म्हणा. तो म्हणा हाला काय करता, खर्च 3-3 लाख रुपये घेतले ते यंदा पोरीच्या बापाने. पोऱ्याच्या बापाकडून
ते पैसे घेऊन बोर मारला, फुफुटात आला खालून. ते पाणीच नाही आलं, नुसता फुफुटा आला. हो, आता 2 वर्षापासून जेवढे लग्न झाले ना महाराज, पुरीचा बाप खिशात हातच घालीत नाही. आता उलटा नवे कपडे घालून लॉन्समध्ये येतो, भरपूर जेवा. लय दिसानं नालायक सापडलाय. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून, पोरं पाहून वाडा रे, झिरली रे झिरली रे. पोरीनो, तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहेत. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बुवा. तुम्ही सध्या लय दणका उठवलाय. सध्या भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. आयनच कळणं उत्तर आहे नाही का दक्षिण आहे. पहिलं तत्व पाळा आणि व्याख्या लिहून ठेवा. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव धर्म. आणि जगात एकच धर्म आहे, कुणाना व्यर्थ शिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे, समजा बंधुमावे जगाला प्रेमाला. आणि आमचा धर्म कुठे? भीतीना तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. टाळी टाळी. तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. अस्वानीच्या शुरतालीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, शिवशंभो राजा. खरी खरी तुन नाद गोमला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. केव्हा भद्रा कृष्ण गोयना, भद्रा गोदावरी. हो हो हो, एकपणाने भरती पाणी मातीच्या गागरी. हो हो हो, बिवपणीच्या चचनाय यमुने ते पाणी. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. भारत माता की जय. पता पता हर हर अरे ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं त्यांच्याबद्दल म्हणा. ये मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भरी रूपानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों, वाह वाह.
धर्माचे पालन. धर्म पालन उगाच बोंबलं हिंडायचं कसं आहे? कारण याच्यात धर्म आहे. पिते दूध डोळे मिठुनी जात मांजराचे मने सोरट्याच्या कारे पिते साधनाचे सरावल्या हाता नाही लंपका सुधा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा देहाची ती दोरे भक्तीचा ठेवा देहाची ती दोरे भक्तीचा ठेवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार याने आजपासून चांगला वागायचा धर्म करा. हाच महामृत्युंजय यज्ञ, हाच प्रचंड याग यज्ञ. महिला मंडळ एक उत्तर द्या बरं. सोनं चांगलं का वाईट? वाईट द्या काढून. माझे कसे बी 5-6 महिने निघतील, द्या काढून. अरे काय लबाड बोला था. सोनं वाईट म्हणतीन दनादन घाली ती. त्या बिचाराला आहे रे चेन का साखळी काय आहे. ऐ वाक्य सांगा तुम्हाला. सोनं वाईट नाही, फक्त नीतीच्या डबीत ठेवा आणि धर्माचं कुलूप लावा. सोनं चांगलंच आहे. कष्टाचं असेल तर कमवायला काय हरकत आहे? आपण काय चोऱ्या केल्या का? आपल्या बायकोच्या अंगावर इतकं सोनं असायला पाहिजे महाराज. आपली बायको वाकून चालली पाहिजे. का आपण सोनेरी देशात जन्माला आलोय. मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती ज्यांनी धुवून खाल्लं त्यांच्या का मोकार सोनं आहे ना. आपल्याकडे काय असलं न झालंय. सोनं पाहिजे का नाही? कमवलंच पाहिजे हो. आणि घामाचं असलं गळ्यात घाला, मी म्हणतो पायात घाला. त्याला काय घाबरायचं? आपला देशच सोनेरी आहे, त्याच्यात काय आहे? अहो इतकं सोनं होतं आपल्या देशात महाराज. ते आता लुटला देश. नाही तर इतकं सोनं होतं महाराज, इतकं तुम्हाला पटणारच नाही. इतकं सोनं होतं की आपल्याकडे वनं होती. वनात झाडं होती. झाडांना फांद्या होत्या. फांद्यांना पानं होती. आणि पानावरच्या चिमण्या त्या काळात म्हणत होत्या. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा 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 जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग में वो तेरा जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग में वो तेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा. डोकं बंद होईल तुमचं. बंद झालंच. सुधरत नाही तुम्हाला काही. आता देश सोनेरी आपला. संस्कृती चांगली आपली. आमच्याकडे मराठी चित्रपटामध्ये एका भावाने मुलीचं बहिणीचं लग्न केलं. ते इतकं सुंदर गाणं गायलं होतं 4-5 वर्षापूर्वी. या आठवड्यातलं नाही सांगत मी. या आठवड्यातलं ना या आठवड्यातलंही भयानक येते. काय रे बाबा ते कराट सैराट. आणि गाणं कोणतं? जोरात सांग. झिंग झिंग
आमच्याकडे 5-6 वर्षापूर्वी आमच्या आई बहिणींच्या डोळ्यात पाणी येईल असं गाणं गायलं होतं बाबानं. कोणतं? सासरला ही बहीण निघाली, सासरला ही बहीण निघाली, भावाची लाडकी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. सासरला आता लक्ष्मी यायची वेळ आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. या गाण्यानं तुमचं अंतःकरण हेलावलं नव्हतं त्या काळात? नव्हतं? प्रत्येक बहिणीच्या डोळ्याची कड ओली व्हायची. तेव्हा हे गाणं निघालं तेव्हा बहिणीचं लग्न कधी आहे हे भावाला माहीत असायचं. आणि भाऊ बहिणीच्या लग्नाला हजर राहायचं. तेव्हा पूर्वी असं होतं. आता भावालाच फोन आला, व्हॉट्सअप ओपन करा. खरं सांगा, जुनं ते कशी आमची बहीण असू द्या महाराज. जाऊ दे, आता महिला म्हणलं मी तुमच्या मुलासारखा आहे. जाऊ दे, आपला भाऊ येडा आहे, मूर्ख आहे, पण वर्षातून 2दा त्याला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतच ना. नाही न्यायला येऊ दे आपल्याला, पण राखी पौर्णिमेला आठवण येतेच ना. शेजारच्या बायांनी सगळ्यांनी भाऊबंदीचा विषय काढला. नकळत आपला हात आपल्या डोळ्याला जातोच ना, नकळत आपला पदर आपल्या डोळ्यावरून फिरतोच ना. का? ही शक्ती संप्रदायाची आहे महाराज. ही आपल्या संस्कृतीची ताकद आहे. भाऊ बोलत नाही, नाही बोलू द्या. भाऊ येत नाही, नाही येऊ द्या. पण अंतःकरणातलं प्रेम कधी कमी होत नाही. ही आपली संस्कृती आहे. आमच्या संस्कृतीमध्ये अजून फार मोठं मान आहे. एखाद्या बाईच्या मुलाचा चालू ॲक्सिडेंट झाला तर रस्त्यानं त्याला दवाखान्यात नेणारी माणसं अजून भरपूर आहेत. गरिबाच्या मुलाची फी भरणारी माणसं अजून आहेत. गरिबाला आधार देणारी माणसं आहेत. म्हणूनच आपली संस्कृती कालही उच्च होती, आजही उच्च आहे आणि उद्याही उच्चच आहे. फक्त आजच्या कीर्तनातला यज्ञ सफल होण्यासाठी धर्म पाळा आणि मातृदेव पेव धर्म आता धर्म ठेवा. मग महिला मंडळ, आता आज कीर्तनात माझं एक वाक्य ऐकाल नक्की. तुम्ही बोलायच्याच बंद झाले. ऐका, महाराज म्हणून ऐकू नका. महाराज मरू द्या, महाराज उलथू द्या, मरू द्या. कीर्तन संपल्या संपल्या. फक्त तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐका. पाया पडतो तुमच्या. तुम्ही देवाच्या पाया पडू नका. पोथ्या बिथ्या वाचू नका. उपास तर अजिबात करू नका. याच्याला उपाशी मारायचं घेण्यात आलं. 3 टाईम जेवत जा, 3 टाईम जेवत जा. त्याला जाऊ द्या, त्याला एकदा डबा द्या. पण तुम्ही कारण तो संध्याकाळी डबे सायचे, डब्याच्या लायकीचा येतच नाही ना. तो जर काळे पिशीत घेऊन येतो, काळी पिशी. एक वाक्य तुमचा मुलगा म्हणून ऐका. आज आपला महाराज ह्या महामृत्युंजय प्रजनष्टी महायज्ञ महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्ष SR मोरे, स्वागताध्यक्ष विष्णू भुतडा, प्राध्यापक रामेश्वर बदर, रामेश्वर कराड, रमेश भाऊराटी, भरत सूर्यवंशी, आवासाहेब सूर्यवंशी, रमेश भुतडा, प्रकाश कासट, कार्यक्रमाचे आयोजक. देवा तेव्हा धन्यवाद. मी महाराष्ट्र फिरलो महाराज. पहिलाच यज्ञ तुमच्याकडे पाहिला यावर्षी महाराष्ट्र. लोकांच्या डोक्यात यज्ञ नाही सध्या, तिथी सोडून लग्न चालू आहे. लग्न सराई संपली, त्याच्यातही घोटाळे झाले. एक पंचांगानं तिथी दिल्या आणि एक म्हणते बंद झाल्या. दाते पंचांगणाचं म्हणणं असं आहे की आस्त जर असेल तर तिथी बंद. रुईकर पंचांगणाचं म्हणणं असं आहे एक आस्था असेल तर चालतं. आणि लोकांचं म्हणणं असं आहे कोणताही आस्था असो जमो. शास्त्रवी आणि याच्यातच देव आहे. मग आता ह्या पर्जन्य यागाला लय पाऊस पडेल यंदा. इंदुरीकडचं कीर्तन माझे वाक्य ध्यानात ठेवा. लय पाऊस पडेल यंदा. आता 7-8 वर्ष दुष्काळ पडणार नाही महाराज. 8 वर्ष दुष्काळ लय पाऊस पडेल. कारण आहे महाराज, काळी आई व्यापली आणि गोठ्यातली गाई सुकली. आईला म्हणलं
आजच्या यज्ञाला एक संकल्प करा, माझं कीर्तन ऐकू नका कधी, माझं तोंड पाहू नका, मला शिव्या द्या, माझ्या मावतीला येऊ नका, फक्त माझा तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐका, आज शपथ घेऊन टाका, देवाच्या पाया पडू नका, फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसाची वागणूक द्या, देव तुम्हाला काशीचा विश्वेश्वरही तुमच्याच घरात येईल आणि पंढरीचा पांडुरंगही तुमच्याच घरात येईल. खरं सांगू, मी तुमच्या मुलासारखा आहे, मी त्याच्यातून गेलो आहे. मी म्हणणार नाही तुम्ही सासऱ्याची चांगली ठेप ठेवा, मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या, ते झोपतात तिथं तांब्याभर पाणी ठेवा, ते झोपतात ती जागा झटकून काढा आणि आयुष्यभर आमच्या कष्ट केलेल्या बापाला मृत्यू समयापर्यंत फक्त माणसाची वागणूक द्या. जगातले सगळे देव तुमचं कल्याण करतील. बोलायच्या गोष्टी राहिल्या नाहीत महाराज. आज गरीबापासून तर करोडोपतीच्या घरामध्ये आईबाप हा तिरस्कार निर्माण झाला आहे. बोलत नाहीत लोक महाराज. लोकांना आईन बाप, अरे त्याची इस्टेट लुपायला तुम्हाला लाज वाटली नाही आणि त्याला खोकल्याची लाज वाटते. आयुष्यभर त्याने पाप केलंय. अरे बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्याने घर उभं केलं. तुमच्या नवऱ्याचं शिक्षण करायचं तर त्याला बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. 15 रुपये फी बोर्डाची भरायची राहिली तर तो शाळेत जाऊन रडला रे. तो म्हणला नाही ना मला तुम्ही बिस्किट द्या, तो म्हणला नाही ना मला तुम्ही ग्लासानं दूध द्या. त्याने कधी तुमच्या मुलाचं बिस्किट पाहिलंय? अरे 3 दिवस उपाशी राहिलेला बाप आहे, पण त्यानं कधी तुमच्या मुलाचं बिस्किट फोडलंय? नाही. मग तुम्ही त्याला त्याची इस्टेट लुटूनही भाकरी घालू शकत नसाल तर बाकी काय शिल्लक राहिलं? देव त्याच्यात आहे. पहिलं वाक्य. आणि पुरुष मंडळीने आज शपथ घेऊन टाका माझ्या पुढं, बालाजी मंदिरापुढं. माझ्या दाढीला साबण नसला तरी चालेल, माझ्या शर्टाला इस्त्री नसली तरी चालेल, पण आजच्या यज्ञाला शपथ घेतो, माझे आईबाप मरेपर्यंत माझ्याच घरात मरतील, हीच देवाची पूजा. ते कुणाकडे भीक मागणार नाही. जे मी खातो ते खातील, ज्या दिवशी मला नसेल त्या दिवशी. पण माझा बाप रस्त्यावर कुणाकडे 2 रुपये मागणार नाही आणि माझा बाप जेवणासाठी कुणाकडे आसुसलेल्या डोळ्यानं पाहणार नाही. ही माझी श्रीमंती. मी त्याला अर्धीच भाकर घालेन, पण माझ्या घरात घालेन. आणि मुलींनी एक वाक्य ऐका. ऐकाल? ऐकाल पोरीनो? एकच वाक्य ऐकायचं आपलं. आयुष्यामध्ये तुम्ही कसंही जगा. आता तुमच्याबद्दल बोलण्यात मजा राहिली नाही. काय झालंय? कायदा तुमच्या बाजूनं, सरकार तुमच्या बाजूनं, न्याय तुमच्या बाजूनं. तुमच्याबद्दल बोलणे हा विषय जवळजवळ ड्रप झाला तर तुम्ही होल अँड सोल झाले. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. आता आम्ही फक्त तुमच्या मागे यायचं आलो. फक्त एक वाक्य सांगतो पूर्ण. तुम्ही शाळा शिका नका शिकू त्याशी मला काही घेणं नाही, पण एक वाक्य पाया पडून सांगतो पूर्ण. जगा कसंही, फक्त ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होणार नाही असं जगा. याच्यापेक्षा एक वाक्य सांगू पूर्ण. हा आमचा ईश्वरासारखा बाप आहे, मी त्यांच्या मुलासारखा आहे. आमचा बाप फक्त गल्लीने कधीही वर मानून काढून चालला पाहिजे असं जगा. आमच्या बापाने काहीच कमवलं नाही पूर्ण. तुमचं लग्न करायचं ना, त्याने घरावरची कौलं नाही बदलवली पूर्ण. 12:30 वाजता तुमचं लग्न झालं. लग्नाला आलेली सगळी माणसं जेवून गेली पूर्ण, पण आमचा ईश्वरासारखा बाप तुमच्या लग्नात जेवला नाही पूर्ण. संध्याकाळी झोपायला गेला ना पूर्ण तर लहान पोरीनो म्हणजे काय होतं, भावनिक मुद्द्याचा विषय होता. आता माझं कीर्तन तुमच्या डायरेक्ट पुढे गेलंय. डायरेक्ट आताच एंट्री झाली त्याच्यात. महिला मंडळ पोरीनो, तुमचं लग्न झालं, संध्याकाळी तुमचा बाप झोपायला गेला ना तर उशीवर त्याने डोकं ठेवलं. तर पोरीनो, लहान मुलगा रडणार नाही एवढा मुसमुसून रडला. कर्ज झालं म्हणून रडलाच नाही, पैसे गेले म्हणून रडला नाही. मी 20 वर्ष सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून रडला साराचा. पोरीनो, तो कर्जाला घाबरला नाही, त्याचा अपमान झाल्यावर तो घाबरला नाही. पण पोरीनो, माझी मुलगी गेली, तो रडलेला कोणी पाहिलाच नाही, हे त्याचं दुर्दैव झालं. त्याला सकाळी लोकांनी विचारलं गावात, लग्नाला फार खर्च केला. तो काय म्हणला माहिती पोरीनो, पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. आयुष्यात जगातला पहिला देव आहे पोरीनो, की ज्यानं घड्याळ घेतलं नाही, ज्यानं टीव्ही चांगला घेतला नाही, ज्याने बायकोला एखादा तोळा सोनं केलं नाही, की ज्यानं पायाला कधी चांगली चप्पल घातली नाही, तरी तुमच्या बाळणपणाचे 25,000 रुपये बिल त्याने दिलं. पोरीनो, त्याला स्वर्गात आनंद होणार नाही एवढा तुम्हाला मुलगा झाला त्या दिवशी आनंद झाला. तुमचा मुलगा 5 वर्षाचा झाला, तो 70 वर्षाचा बाप तुमच्या मुलाला घेऊन चालला ना रस्त्यानं, तो लोकांशी नाही बोलत, नातवाशी बोलतोय. नातवानं मोती केली, त्यानं छड्डी पेळली. पोरीनो, 70 वर्ष वय झालं त्याचं,
त्याने चड्डी पेली, तुमच्या मुलानं शी केली, त्या 70 वर्षाच्या बापानं तुमच्या मुलाची शी पुसली. सांगा मला, जगामध्ये तुमचा भाऊ हे करी, तुमची भाऊजही हे करी? अरे स्वतःचा मुलगा करणार नाही, ते तुमच्या बापाने केलं. आणि तुम्ही त्याला 5-6 वर्षात इज्जत सुद्धा ठेवली नाही. लाज वाटली नाही तुम्हाला? म्हणून आमचं 10वीलाच ठरलं ना, आमचं 12वीलाच ठरलं, थोबाड फोडून टाकलं पाहिजे का, दानक्या दात पाडून टाकले पाहिजे. शेंबड्या पोराच्या प्रेमात पडून तुम्ही ईश्वरासारख्या बापाचा तळतळाट घेतला दरिद्र हो, 3 पिढ्या तरी सुखानं मरशील का तुम्ही? ए शेंबडे नाही दादा, मला शिव्या भया कोणाला पाहिजे तुम्ही आला, मग तर संध्याकाळीच मी येईल. तू आज वाटलं तर प्रयोग करून पाहिजे, मी येईलीस तू. बरं जाऊ द्या, चला मुलीनं, मुलगी मला आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो? हा टाइमपास होतो. मी मुलीचे लय लाड करतो, पोरीला लय लाड. पोऱ्याला 5चा पेन घेतला ना, पोरीला 50चा घेतला. पोऱ्याचा बूट 100चा, पोरीचा 500चा, काय फरक पडत नाही. पोऱ्याचा ड्रेस 1000चा ना, पोरीचा 5000चा. जाऊ द्या, जाईल आपली एक दुपार. कारण खरं समजा, मुलगी बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे बस. आणि लग्न न झालेली पोरं, तुमचा नवरदेवने हा विषय जवळजवळ तुम्ही आता असेच बजा आई माझी मायेचा त्यांचा आधार. आई माझी माईचा सागर, तिला तिने जीवनाकार, जीवनाकार. हाच आपला पर्जन्यवृष्टी याग. आता खरंच सांगा महिला पुरुष, मी तुमच्या पुढे 2 तास बोललो, हा विनोद आहे? फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. असं नका करू. गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, आणि कीर्तनातला एकच मरेपर्यंत शब्द ध्यानात ठेवा. धर्माचे प्रजनवृष्टी महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आर्य प्रतिनिधी सभा मुंबई व प्रजनवृष्टी माय समिती लातूर यांच्या वतीने मिठाईलालजी प्रधान, आर्य प्रतिनिधी सभा मुंबई. कार्यक्रमाचे आयोजक सगळ्यांचा नामोल्लेख नावं लय असल्यामुळे वाचायचे नाही, लय नाव या खदरावून जाईल. फक्त ह्या मंडळाच्या यज्ञाला यश हो आणि प्रभूने त्यांचं दुःख ऐकावं आणि यावर्षी भरपूर पाऊस पडो. एकदा प्रेमानं भजन करा. विठो बारक माये उठायचं नाही. ज्ञानेश्वर राज उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता काशी पीठाचे जगद्गुरू डॉक्टर शंकराचार्य गहिनीनाथ महाराज औशेकर आणि रुईभरचे आप्पाबाबा महाराज यांच्या शुभहस्ते यज्ञ या ठिकाणी होणार आहे. 28 तारखेला गहिनीनाथ महाराजांचं कीर्तन होणार आहे. आता विक्रांत गोजमगुंडे कासट साहेब यांनी व्यासपीठावर यावं. या यज्ञ समितीचे स्वागत अध्यक्ष बुतळाजी, महाराष्ट्र लातूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आणि लातूरची जान शान आणि मान सावंत साहेब, त्याचबरोबर धनराजजी साठे साहेब, मोहन बिराजदार साहेब. आगे चलिए चोपड़ा साहब, आगे चलिए. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हा बोली रे कुरे वे देवा कुडे उत्तर करा क्षमा पराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मे आपला करा क्षमा परा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा परा. ज्ञानदेव तुकाराम 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 बोला पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. उठा आता. जाताना प्रत्येकानं आपापली चपला पोरण्या
ऐका 28 तारखेला संध्याकाळी 7 वाजता हरिभक्तीपरायण गुरुवर्य गहिनीनाथजी महाराज औशेकर यांचे कीर्तन आहे। या कीर्तनाचा सर्व भावी भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती। हॅलो, गेट वरती प्रसाद वाटप चालू आहे, सर्वांनी शांततेत प्रसाद घ्यायचे। गेट वरती प्रसाद वाटप चालू आहे, सर्वांनी शांततेत प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। कृपया गर्दी स्टेजवर गेट वरती करू नका, महिलांनी आपापले दागिने सांभाळायचे।